पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आलाय। पुण्यातील स्वारगेट एसटी बसस्थानकातील धक्कादायक घटना आता समोर आली आहे। स्वारगेट बसस्थानकात पहाटे 5:30 वाजता तरुणीवर बलात्काराची घटना घडली आहे। धक्कादायक अशी बातमी आता पुण्यामधून समोर येत आहे। सर्वात सुरक्षित शहर अशी ओळख असणाऱ्या पुण्यामधून आता धक्कादायक प्रकार समोर आलाय। पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झालाय। पुण्यातील स्वारगेट एसटी बसस्थानकातील धक्कादायक घटना आता समोर आली आहे। स्वारगेट बसस्थानकात पहाटे 5:30 वाजता तरुणीवर बलात्काराची घटना घडली आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पुण्याहून ज्ञानेश्वर चौथमाल आपल्या सोबत जोडले। पुणे ज्ञानेश्वर, खरं तर पुणे ही सांस्कृतिक राजधानी, सुरक्षित शहर अशी पुण्याची ओळख, मात्र काय घडते पुण्यात? स्वारगेट एसटी बस स्थानकातील संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आल्या। काय या घटनेबाबतची काय अधिकची माहिती आहे? आपल्याला कल्पना आहे की आत्ता जी माहिती समोर आली, ज्यात स्वारगेट परिसरामध्ये हा सगळा अत्यंत गंभीर असा प्रकार घडलेला आहे। फलटणला जाणारी तरुणी होती, तिने एका जणाला विचारलं की बस कुठे लागते, असं विचारल्यानंतर त्या व्यक्तीनं तिला बाजूला बस लागते असं सांगितलं आणि बसकडे नेला आणि बसमध्ये तिच्यावरती अत्याचार केलेला आहे। 26 वर्षीय ही तरुणी आहे, जिच्यावरती स्वारगेट बस स्थानकामध्ये पुण्यात अशा पद्धतीनं हा प्रकार घडला। पहाटेच्या सुमारास हा सगळा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं पुण्याचे जे खासदार आहेत मुरलीधर मोहोळ यांनी पोलीस आयुक्तांसोबत संवाद साधलेला आहे आणि कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। मात्र पुण्यात अशा पद्धतीनं सतत ज्या अत्याचाराच्या घटना वाढतात त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडालेली आहे। नक्कीच ज्ञानेश्वर, अतिशय धक्कादायक अशी बातमी। खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। स्वारगेट एसटी स्थानकातील संतापजनक आणि धक्कादायक घटना आता समोर आली।